हाय, नमस्कार. आज आपण बनवणार मक्याचा पराठा, कॉर्न पराठा. आपल्या मराठी भाषेत मक्याचा पराठा. आता हा मक्याचे मी हे दाणे काढून घेणार, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ते त्या आपल्याला, आणि थोडंसं पाण्यामध्ये 5 मिनटं आपण त्याला शिजवून देणार आहोत. कमीत कमी 20 ते 25% ते शिजले पाहिजेत. यात आपल्या मक्याचे दाणे आपण 2-3 मिनटं असे शिजवून घेतलेले आहेत. पाण्यामध्ये उकळून घेतले, शिजवलेले म्हणजे उकळून घेतलेले आहेत आपण. आणि हे काही मग आपल्याला लगेच शिजतो, त्यामुळे आपण जास्त त्याला शिजवायचं नाही. त्याला व्यवस्थित पाणी गाळून मी सुकत ठेवलेलं आहे थोडंसं. तोपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेणार आहोत. आपल्याला जेवढं पराठ्यासाठी पीठ पाहिजे तेवढं आपण पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं. जेवढे आपल्याला पराठे करायचे आहेत तेवढं आपण पीठ घ्यायचं. मी साधारण इथे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. तर मी थोडी पुदिन्याची पानं कुस्करून थोडंसं घेतलेलं आहे. कस्तुरी मेथी घेतलेली आहे. त्याच्याऐवजी तुम्ही कोथिंबीर घेतली तरी चालेल. मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, आणि हळद थोडीशी घेतलेली आहे. आणि मग ओवा मी हातावर चुरून तो असं याच्यावर घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. त्याच्यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट घातलं. मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगत नाही किती घ्या, कारण आपल्याला जेवढं घरात बनवायचं असतं त्यापुरतं आपण त्या अंदाजानुसार नाही घेतो. तर मी छोटा चमचा 1 ओवा घेतलेला आहे. थोडीशी पुदिन्याची पानं, कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि तेही हातावर चोळून घ्या, आणि थोडीशी हळद. आता आपलं हे जे पीठ आहे ते नरम होण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यावरती ओतून घेणार आहोत. आपण तेल ओतलं थोडंसं, त्याला थोडंसं आपण मिक्स करून घेऊया. हाताने घेतलं तरी चालेल. व्यवस्थित तेल आपण मिक्स करून घेतलं. मसाले पण आपले मिक्स झाले. त्याच्यामध्ये आता थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं. जास्त आपल्याला पातळही नाही बनवायचं आणि जास्त घट्टही नाही बनवायचं. त्या हिशोबाने पाणी ओतून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. त्याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकून परत एकदा व्यवस्थित मळून साईडला ठेवूया. आता आपलं व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे, एकदम नरम असं. त्याच्यावरती आपण झाकण ठेवून 10 मिनटं असंच ठेवणार आहोत त्याला. आता हे जे आपले कॉर्न व्यवस्थित सुकलेले आहेत त्याला आपण थोडंसं मिक्सरला नुसतं फिरवून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं आपल्याला. हे आता आपण बारीक करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया. 1 वाटी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, धनिया पावडर, आपलं लाल तिखट, काली मिरी पावडर, थोडीशी हळद. 1 चमचा आपलं लाल तिखट घेतलेलं आहे, छोटा चमचा आपण धनिया पावडर, थोडीशी हळद, आणि 1 चमचा आपण काली मिरी पावडर घेतलेली आहे. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, आणि आलं किसून टाकलेलं आहे. याच्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ टाकून घेणार आहे. आपल्या पिठात पण मीठ आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं सांभाळून मीठ टाका. त्याला हे पण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आपलं सारणही तयार झालेलं आहे व्यवस्थित, आणि आपलं पीठही 10 मिनटं होऊन गेले. तोही व्यवस्थित मुरलं आहे आपलं पीठ.
मस्त नरम झालेलं आहे. आता आपण करायला घेऊया. आता आपण असं गोळा करून घेतलेला चपातीसाठी आपण सारखं लाटून घेणार आहोत. कारण आपण सारण घातलं तर फुटायची भीती असते, म्हणून आधी आपण चपाती करून पातळच करून घ्यायची ती. आपली चपाती झाली करून त्याच्यामध्ये आता आपण सारण लावून घेणार आहोत. सारणाला आपण चारी बाजूने कव्हर करायचं. थोडीशी हलक्या हाताने आपण त्याला फिरवून घ्यायचं. चपाती पातळ आपली असल्यामुळे ते काय जाडसर असं लागत नाही. तरी पण वाटलं तर आपण हे आहे ते चारी बाजूने व्यवस्थित चिकटले पाहिजेत, सुट्टा कामा नये, म्हणून ते आपण हे करून घेतो. त्याला थोडंसं तूप लावायचं. बारीक गॅसवरती याला आपण शेकून घेऊ. आपण दुसरी चपाती करून घेतो एकीकडे. अलगद हाताने परतून घ्यायचं. हे अलगद हाताने आपण हळूहळू त्याला परतून घ्यायचं. दह्याबरोबर खाल्लं तरी चालेल, सॉसबरोबर खाल्लं तरी चालेल. व्यवस्थित भाजून घ्यायचं आपण. फटाफट आपले पराठे होत आहेत. व्यवस्थित मस्त फुगत आहेत पण आपले. आता आपले तेल लावा, तूप लावा. जर तुम्हाला तूप पाहिजे असेल तर खरपूस असे छान होतात. तेल लावलं तरी चालेल. तुपाने मस्त की खरपूस असे होतात. मस्त फुगत आहेत आपले. मस्त खरपूस असे कॉर्न पराठा बोला, आता मक्याचा पराठा बोला, काही बोला, चव एकच आहे त्याची. खरोखर जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.